गायनाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना तुम्ही शास्त्रीय संगीत गायला लागलात? तुम्ही असं का म्हणालात की ते घडायला नको होतं ते घडलं? काय घडलं? म्हणजे गायनाशी माझं काय नातं आहे किंवा नातं आहे की नाही मला माहित नाही. मला ते आवडायला लागलं. मास्तरांनी कौतुकाची पाठीवरती थाप दिली. इतका आनंद झाला की ती गोष्ट माझ्या आईला सांगण्यासाठी मी आई समोर गेलो. तुमच्या नाच गाण्याने माझ्या आयुष्याचा वाटोळा केलाय. कलाकार नाही, नाचणारी बाई आहे ती, जी माझ्या संसारात घुसलीये. मी जे करतोय ते बरोबर करतोय. तू कोण आलीस मोठी मला सांगणारी? गावामध्ये माझी एवढी प्रतिष्ठा आहे आणि तू तोंड वर करून माझ्याशी बोलतेस? कळतंय का तुला काही? अहो हे तुम्हाला काही कळतंय का? ही नाच गाणारी माणसे ना दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त वाटोळा करू शकतात. नाच गाणं नुसतं ढोंग आहे, ढोंग. आत्ताच सांगून ठेवते, त्या बाईशी संबंध तोडा, नाहीतर मी जगणार नाही. तिला माझ्या मढ्यावर नाचायला आणि गाणाऱ्याची मैफल बसवा माझ्या तिरडी जवळ. मी मास्तरांना जाऊन सांगितलं की मला गाता येणार नाही. मी कधी गाऊ शकत नाही. कारण मला माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा. तिचा रडतानाचा आवाज, तिचा आक्रोश माझ्या कानामध्ये गुंजायचा. मला तो सहन व्हायचा नाही. असं वाटायचं की माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी असे हातोडीचे गणाघात घालतंय. मी माझ्या वडिलांना पण सांगितलं की मला त्या शाळेतनं काढा, दुसऱ्या शाळेमध्ये घाला, कारण मला त्या सगळ्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होतोय. वडिलांनी शाळा बदलली आणि मग एक दिवस काय झालं आई? त्रास होतोय का? रावळ स्वतःची आणि लहान बहिणीची काळजी घे हा. आता काही फार जगेन असं वाटत नाहीये रे. आई असं नको ना बोलूस. माझ्या लेकरांना मोठा होताना पाहायचं होतं मला, पण तुझ्या बाबाने फसवलं मला. फसवण्याचं दुःख काय असतं तुम्हाला नाही समजणार. आता त्यांचा कोणी वाटेकरी असेल हे नाही सहन होते मला. खूप त्रास होते रे, खूप त्रास होतोय. आई या त्रासातून आता मोकळं व्हायचंय मला. आई मी अंबिकाची काळजी घेईल, मी सगळ्यांची काळजी घेईल. पण आई तुम्हाला सोडून नको जाऊस ना, नको जाऊस ना मला सोडून. आणि तुला काय झालं ना तर मी त्या बाईला सोडणार नाही. खूप त्रास देईल मी तिला. पण आई तू आम्हाला नको जाऊस ना सोडून. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. मला एकट्याला झोप पण नाही येत. नको जाऊस ना आम्हाला सोडून. अंबिका आई आपल्याला सोडून नाही जाणार. आई लवकर बरी होईल.
आई 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 उठ ना, आई उठ ना, आई उठ ना, आई. त्याच्या रूपाने तुमची आई आली, तिने तुम्हाला बोलायला सांगितलं असं समजा ना. तुमच्या मनात इतके वर्ष ज्या गोष्टी दडून राहिल्या होत्या त्या बाहेर आल्या, मोकळेच आलात तुम्ही. अजून एक गोष्ट मागू? आता आणखीन काही मागू नकोस, फार अवघड होऊन बसेल. अवघड नाही, ते अपूर्ण राहिले ना, ते फक्त पूर्ण करायला सांगते. हात जोडून विनंती करते, एकदा गा. नाही, ते शक्य नाही मला. अहो असं काय करताय, गा ना प्लीज. दादा एकदा एकदा गा ना. अहो छान वाटेल तुम्हाला. मला जमणार नाही. होईल दादा, अरे होईल. तू प्रयत्न तर करून बघ, सगळं होईल. गा तू दादा, खरंच एकदा गा ना. बघा सगळेच म्हणतात. हो दादा, प्लीज दादा, मला एकदा. शांत बसा, शांत बसा. मला माहित होतं हेच हेच घडणार, हेच असंच घडणार. आधी हात धुवून मागे लागायचं, मनामध्ये दडवलंय ते बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हे सगळं सांगून झालं की मग आता गा 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 म्हणून मागे लागणार. माहित होतं मला, मी नाही गाऊ शकत. एक शेवटचं सांगतो तुम्हाला सर्वांना, यापुढे मला गा म्हणून कोणीही आग्रह करायचा नाही, कधीच नाही. बाजूला. का इथे झाडाखाली राहणार आहात काय? चला घरी, आता जातो मी एकटाच. म्हणजे बघ, आतापर्यंत तू मुक्ताचा जीव घेण्याचा इतके वेळा प्रयत्न केला, हा सारंगला तिच्यापासून तोडायचा प्रयत्न केला, पण काय झालं? तुझ्या हातात फक्त अपयशच आलं. आता आपण ना आपली जरा स्टाईल बदलूया, म्हणजे अगदीच तिचा जीव नाही घ्यायचा, म्हणजे जीवावर नाही उठायचं. तिला ना आपण असा मानसिक त्रास देऊया, तिचा ना मानसिक छळ करूया. तिचा ना असं छळ होताना बघून ना मला खूप मजा येईल. तू एक काम कर, तू फक्त माझं ऐकत जा, माझी पाहुणी बनून राहा आणि मी जे सांगेन ना ते कर. मग बघ या नगरकरांना कशी एकावर एक शॉक देते ते. ओके, पण मी काय करायचंय सांगते ना. सगळ्यात आधी तू वा मम्मा वा. आता हेच ऐकायचं राहिलं होतं. म्हणजे मी तुझ्याशी जे वागतेय ना ते अजिबात चुकीचं नाहीये. तू थकली असशील ना बाळा, जा जाऊन फ्रेश हो जा. दादा मामा आणि घरातल्या सगळ्यांना ज्यामुळे त्रास होईल जाणून बुजून तू तसंच वागतेस. ही काय पद्धत झाली? अगं मी तुमच्यापासून लांब गेले तर मला जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा सोडून तुम्ही आणखीन चुकीचं वागताय. अगं आपल्या मुलीचं आपल्याबद्दलचं मत बदलायचं सोडून तुम्ही त्यांचा बदला घ्यायचा विचार करताय. पैसा सूड आणि मुक्ता वहिनीला संपवणं हे सोडलं तर तुमच्या आयुष्यात काही राहिलंय का? अगं आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं बोलावं असं कधीतरी काहीतरी वागणार आहात की नाही तुम्ही? चांगलं बोलावं का जया? ते माझ्याशी जसे वागले ते विसरलीस का? काय वागले? अगं तू सगळ्यांशी चुकीचं वागायचं आणि कोणी काही बोललं की मग मी कसं समजून घेते, मी किती सहन करते असं सांगून सगळ्यांचा सूड घ्यायचा.
हो ना? मला शहाणपणा शिकवू नकोस हा? पण आज संबळ वाजवताना मला एक गोष्ट जाणवली. संगीत कानावर पडत असताना तुम्हाला त्रास नव्हता होत. उलट तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माझ्या लक्षात आलं ते. आश्चर्य वाटलं मला. संगीत कानावर पडल्यानंतर पहिल्यांदा असं झालं इतक्या वर्षाने की मला त्याचा त्रास नाही झाला. उलट मी त्या संगीताचा आस्वाद घेतला. मला मजा आली. तुला खरं सांगू, तू म्हणालीस ना की आतलं सगळं दडलेलं बाहेर काढा, मोकळे व्हा. सगळं मोकळा झालो मी आणि त्या पानांच्या सळसळीमधलं संगीत, पक्ष्यांच्या केलबिलाटातलं संगीत, शांततेमध्ये पण एक संगीत आहे. हे सगळं संगीत आता मी अनुभवू शकतोय. डिस्टर्ब नाही होत आहे. मला त्रास नाही झाला त्याचा. बरं वाटतंय. असं काय होईल माझ्या आयुष्यात असं मला वाटलंच नव्हतं. बरोबर आहे तुझं. आता मला हेही माहितीये की पुढचं पाऊल तुझं की तू मला आता गायलाही सांगशील. वंस ऐक. जयाचा फोन होता. अंबिका वंस बोलत होत्या फोनवर. काय म्हणते जया? अहो त्यांनी आर्याला घरी राहायला बोलवलंय स्वतःची पाहुणी म्हणून. मला असं वाटतं की आपल्याला लगेच घरी जायला हवं. मुक्ता, तुला नक्की माहिती आम्ही इथे का आलोय? आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तू आमच्या बरोबर घरी आपल्या परत यावंस. वैजंती, थांब. तिला काही सांगायला जाऊ नकोस. वैजंती, आपण इथे आलो भक्तीच्या लग्नापासून. का आलो? मुक्ताला काही झालं तरी घरी घेऊन जाण्यासाठी. इतके दिवस इथे राहिलो, विनवण्या केल्या, परोपरीनं सांगून बघितलं तिला. एवढंच काय, केवळ तिच्या सांगण्यावरून इतकी वर्ष आतमध्ये दडवून ठेवलेलं माझं सगळं दुःख मी बाहेर काढलं. आजपर्यंत मी कुणालाही सांगितलं नव्हतं. ते सगळं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं केवळ हिच्यामुळं. इतकं सगळं करूनही जर तिला आपली एक इच्छा पूर्ण करायची नसेल तर हरकत नाही. आपण तिला घरी येण्याची जबरदस्ती नाही करायची. आणि अंबिकाचं म्हणशील तर अंबिका कशी आहे तुला माहितीये. आर्याला काय आणि कुणाला तिने घरी आणून ठेवलं आणि त्या घराचा सत्यानाश केला. हरकत नाही, होऊ दे. काय व्हायचं ते होऊ दे. पण मुक्ताला आपण घरी येण्याची जबरदस्ती यापुढे करायची नाही. तुम्ही असं घराची काळजी नसल्यासारखं का बोलताय? तुम्हाला माहित आहे मी रेणुका त्यांच्या घरच्यांना शब्द नसता दिला तर मी नक्कीच आले असते. तुमच्या सगळ्यांपासून लांब राहून मी फार सुखात आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाहीये दादा. हे सगळं माझ्यासाठी पण लय अवघड आहे. तुमच्यासाठी इतक्या वर्षांनी गाणं सोपं नाहीये ना, तसंच मला घरी येणं पण शक्य नाही. त्यात रेणुका ताई तिकडे जशा वागतात ना, उद्या जर त्यांच्या सासरच्यांनी त्यांना घरी जा म्हणून सांगितलं तर ते खुशाल घरी जातील. त्यांना काहीच वाटणार नाही. खरंच लय नाजूक परिस्थिती आहे. त्यांचं सासर नाही तुटायला पाहिजे. दादा, आपण एक टीम होत ना. काही नाही, माझ्याशी खोटं नको बोलूस हा. काहीतरी घडलंय आणि मला कळल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. अगं गायत्री, मी माझ्या मम्माचं काय करू ग? मम्मा आता मला काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली की तू दादा मामांना साथ दिलीस तर तू पण माझी दुश्मन असशील. जया,
जया गप्प बस, जया रडू नकोस. जया शांत हो. हे बघ, आत्या खरंच खूप चुकतीये, पण ही पण एक फेज आहे आणि हे दिवस निघून जातील ना. अगं पण तिने आता आर्याला घरात आणून ठेवलंय. हे दादा मामांना कळल्यावर त्यांना किती त्रास झाला असेल. अगं पण तेच यावर मार्ग काढू शकतील. तर चहाचं बघा आणि ती गरम पाण्याची पिशवी आण जरा. शेकून घेतो जरा. आई बाबा, तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या घरची सगळी माणसं मुक्ता वहिनीच्या घरी गेली आणि आता त्यांना मुक्ता वहिनीला घेऊन घरी परत यायचं. पण तसं काहीच घडत नाही, कारण मुक्ता वहिनीने तुम्हाला जो शब्द दिलाय अनफॉर्च्युनेटली तिला तो पाळावा लागतो. शब्द पाळणं केव्हाही चांगलंच आहे ना, पण तुझी आमच्याकडून अपेक्षा काय आहे? नाही म्हणजे तू आमच्यावर जे अत्याचार करतेय ते आम्ही सहन करतोच आहे ना. ठीक आहे, तसं जर असेल तर मग आता या क्षणी माझे तुमचे सगळे वाद आपण मिटवून टाकू. तुम्हाला जशी हवी आहे ना तशी आदर्श सून बनून राहील. मी माझं युट्यूबवरचं किचन बंद करेन आहे. खरंच तुम्हाला कोणालाच कामाला हात नाही लावू देणार. गरीब गाय किंवा घर कोंबडी तुम्ही जे बनवाल ते बनेन, पण प्लीज तुम्ही स्वतःहून मुक्ता वहिनीला घरी जायला सांगा. पण जर तुम्ही सांगणार नसाल तर माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रिय म्हणजे माझे दादा त्यांची शपथ घेऊन सांगा, इथून पुढे या घरात एकही क्षण शांतता राहणार नाही. तू तुझ्या वागणुकीत बदल करून आदर्श सून म्हणून राहशील. हो, आम्ही सांगू ते सगळं तू ऐकणार. हो ऐकणार. आणि मुक्ता वहिनी माझ्यासाठी जर एवढा त्रास सहन करू शकते तर मी एवढा तर नक्कीच करू शकते ना. आई आई मी हात जोडून विनंती करते, तुम्ही मुक्ता वहिनीवर ज्या अटी लादल्यात ना त्या प्लीज मागे घ्या. ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ द्या. दिला. हॅलो, मी तुझं लेक्चर ऐकायला फोन नाही केलाय. मी हे विचारायला फोन केलाय की याच्यातून कसा मार्ग काढता येईल, रेणुका आमच्याशी कशी चांगली वागेल आणि ती नगरकर फॅमिली त्यांच्या घरी कशी जाईल, आणि हे सगळं ना तू ठरवायचंय. आणि रेणुका ताईंना मला असा फोन आलाय आणि आपलं बोलणं झालंय कळलं तर तिला कशाला कळायला हवं? आणि तसंही तुझ्यात तर अनेक गुण आहेत, त्यात तो गुपित लपवण्याचाही आहेच की. हे बघा, मी घरात यावं की नाही याबद्दल तुम्ही स्पष्ट काय ते एकदा सांगून टाक. मग आता स्पष्टच सांगते, तू त्या घरात जायचं नाही. आमचं मत अजिबात बदललं नाही. जे मत आधी होतं तेच आत्ताही आहे. आणि रेणुकाच्या घरच्यांना त्यांच्या घरी पुन्हा परत जायला सांग. रेणुकालाही आमच्याशी नीट वागायला सांग. ते भाव काय आता ऐकून असं मला वाटत नाही, आणि त्यांनी नाही ऐकलं आणि त्या अशाच वागत राहिल्या तर मग ते तुम्हा सगळ्यांना महागात पडेल. आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तिची कंप्लेंट करू शकतो. आणि आम्ही आत्तापासून तिच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. घरातला राडा आता पोलीस स्टेशन आणि कोर्टात गेला ना तरी आम्हाला चालेल. आम्ही आता हिला सोडणार नाही. तुला माहितीये, तिने तिच्या दोन्ही सासऱ्यांना सायकलवरनं ऑफिसला पाठवलं. त्यांना किती त्रास झाला. याला सिनियर सिटीजनवर घरेलू अत्याचार केला असं म्हणतात. नाही नाही, तुम्ही असं काही करू नका. या कारणासाठी पोलिसांकडे जाऊ नका. मी 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 बोलते रेणुका त्यांची. तसं झालं ना तर बरंच होईल, कारण आम्ही आता तिला सोडणार नाही. पोलिसांची धमकी दिल्यावर कशी घाबरली,
आता बघाच पुढे काय होतंय ते. काय म्हणाल त्या? पोलीस कंप्लेंट? अगं त्या काय म्हणतात त्यांचं त्यांना तरी कळतंय का? त्यांना चांगलंच समजतंय म्हणून तर एवढ्या बिंदास बोलल्या त्या. ते जे काय बोलल्या ना त्यावरून मला वाटतं ते नक्कीच पोलिसात जातील. अरे प्रकरण आणखीनच वाढतंय. आधीच आपल्या घरात एवढे गोंधळ आहे, त्यात हा नवीन गोंधळ. पप्पा भाऊ, तुम्ही रेणुका त्यांची उगाच बोलल्या. बघितलं ना गोष्टी कुठल्या पुढे गेल्या. सॉरी मुक्ताताई, चूक झाली. हे बघा, मला आता एकच पर्याय दिसतोय. आता आपण दादांना आणि बाकीच्या सगळ्यांना घरी जायला सांगूया. आणि तुम्हाला आठवत असेल तुम्ही शब्द दिलाय, तुम्ही काही करून आता दादांची बोला आणि त्यांना घरी जायला सांगा. आता मला खरंच माफ करा पण. ठीक आहे सारंग, वैजयंती, आपल्याला निघायला पाहिजे. काय आपला प्रॉब्लेम आहे, आपला आपल्यालाच निस्तारायला पाहिजे. कुणीही आपल्यासाठी येणार नाहीये. आपली समस्या, त्याचं निराकरण आपल्यालाच करायचंय. आणि हे बरं झालं, या निमित्ताने हे कळलं, डोळे उघडले. कुणीही येणार नाही. मी तिच्यासाठी बदललो, ती माझ्यासाठी बदलायलाच तयार नाहीये. आता मला खरंच माफ करा. मी माझ्याशी अजिबात बोलू नकोस तू आता. काय ना, आमचं चुकलंय. भावनेच्या भरामध्ये असं वाहून जायला नको होतं. मूर्खपणा ठरतो तो. दादा, मुक्ताच्या वतीने मी माफी मागतो तुमची. अरे वेड्या, तू कशासाठी माफी मागतोस? तुझा काही दोषच नाहीये. फार चांगला माणूस आहेस रे तू. तू काय, तुम्ही सगळेच जण खूप चांगली माणसं आहे. हे गावही खूप चांगलं आहे, हे घर खूप चांगलं आहे, आजूबाजूची माणसंही खूप चांगले, सगळं खूप खूप चांगलं आहे. काय ना, मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा मी माझ्या घरच्या लक्ष्मीला परत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. पण माझी घरची लक्ष्मी इतकी हट्टी आहे ना, माझा जीव गेला तरी ती ऐकणार नाही माझं. इतकी वर्ष जो उद्रेक, जे दुःख मी माझ्या आतमध्ये दडवून ठेवलं होतं ते मी बाहेर काढायला जेवढा वेळ घेतला, तिन्ही वेळ घ्यावा. पण एवढाही वेळ घेऊ नये, वेळच निघून जाईल. तेव्हा आपल्याला जायला पाहिजे. कळलं वैजयंती? भ्रमात राहू नका. चला आत्माराम, येतो. येतो ग. मुक्ते, तू बाई लवकरात लवकर तोडगा काढ बरं यावर. मला खरं खरं सांग, तू सासरी परत जाणारच नाहीयेस का? हे बघ मुक्ते, तू दिलेला शब्द मोड. देवी आईची माफी माग. दुसऱ्याच्या भल्यासाठी नियम तोडलेले चालत आहेत. अगं, दुसऱ्याच्या भल्यासाठीच मी शब्द दिलाय आणि म्हणूनच मी हा शब्द नाही मोडणार. आणि तूही ना मला ही चूक करायला लावू नको. मी विनंती करते. तुला जर आमचं ओझं वाटत असेल ना तर तसं सांग. मुक्ता, त्या प्रश्नांना उत्तर नसतात ना, किंवा फक्त वेळ मारून नेण्यासाठी आपलं उत्तर द्यावे लागतील असे प्रश्न विचारायचे नसतात. आणि तू असे कोणतेही प्रश्न विचारून तुझ्या घरच्यांना धर्मसंकटात टाकू नकोस. कसलं धर्मसंकट? काय म्हणलात तुम्ही?
आई तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. आणि मला काय वाटतं की मुक्ता बरोबर म्हणते. दादा अंबिका त्याला व्यवस्थित हँडल करतील. आणि राहिला प्रश्न मुक्ताचा घरी जाण्याचा, मला खात्री आहे तोही दिवस लवकर येईल. आशा, हा बाहेर जा. का का म्हणजे मी सांगते म्हणून बाहेर जायचं. हा तेच म्हणते मी की तुम्ही मला का जायला सांगते. अहो माझा सगळा स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. आताच कुठं भाजी कापायला घेतले. आता मोठं मालक आणि बाकीचे सगळे मुक्ताताईंच्या घरून आता इथं येतील. मग त्यांच्यासाठी पण जेवण बनवायचं. आता त्यांच्यासाठी वेळेत जेवण नाही बनवलं तर मग कसं चालेल. आता तुम्हाला माहितीच आहे मला काम चुकारपणा केलेला आवडत नाही बघा. आणि मग त्यांचं जेवण जर उशीर झाला तर मग मला बस 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 बस. मी निघ म्हटलं ना की निघायचा. अगं म्हणजे आपलं अंगण पाहिलंस का. किती किती कचरा आहे. आता तुझे मालक येतील, चालक येतील, काय वाटेल त्यांना ते अंगण बघून. आपल्याला साफ ठेवायला लागेल की नाही. मग ते काय बोलतील. आशाने साफच केलं नाही. हा मग ते तुलाच बोलणार की नाही. म्हणून सांगते जा जाऊन साफ कर. होय आशा. तर आर्या आजपासून हे किचन तुझं. मस्तपैकी स्वयंपाक कर आणि घरच्यांना नुसतं इम्प्रेस करून टाक. म्हणजे किचन पासूनच या घरावर तुझा हक्क आहे हे सांगायला आता सुरुवात करून टाक. मुक्ता घरी नाहीये, हीच योग्य वेळ आहे घरात स्वतःची जागा बनवायची. काय आत्या, पण त्याने काय फरक पडणार आहे ग. आणि तसंही ती लोक इथे काय येत आहेत तर मी इथे आली आहे म्हणून. आत्या, नगरकर घराची सून मुक्ताच आहे आणि मुक्ताच राहणार आहे ग. उलट ती लोक इथे आली ना की मी कशी घराबाहेर जाईन हेच बघतील. बघ तू. इतकं सोपं वाटलं काय माझ्या पाहुणीला घराच्या बाहेर घालवायला. तू त्याचा विचार करू नको. तू फक्त माझ्यावर आणि माझ्या प्लॅनवर विश्वास ठेव. अगं मी खूप विचार करून हे सगळं करतेय. लवकरच तो दिवस येईल. घरामध्ये होतास ना तू. मग अंबिका त्या आर्याला घेऊन घरामध्ये घुसलीच कशी. अडवता नाही आलं तुला. सॉरी दादा, पण सगळं एवढं अचानक घडलं की काहीच करता नाही आलं. काही समजलंच नाही काय करावं. आणि दादा, एखाद्या बाईला पकडून घराबाहेर कसं काढणार. उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. सरळ हाताला धरून बाहेर हाकलून द्यायची तिला. पुढचं काय ते बघून घेऊ. काय पाहिलं असतं. अहो अंबिका वंसना तुम्ही एकटे आवरू शकत नाही. तर त्यांनी या युवराजचं काय केलं असतं याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही. हो इतके दिवस तुम्ही नसताना हा सगळा बिझनेस एकट्याने सांभाळला त्यांनी. त्याचं काहीच नाही तुम्हाला. त्याचं कौतुक करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर आरोप करत सुटलाय. तू तर एक शब्दही बोलू नकोस. खरं तर हे सगळे प्रश्न मी तुला विचारायला हवे होते. तू इथे असताना ती कशी काय आली घरामध्ये. हाकलून नाही देत आली तुम्हाला. हे घर तुझं नाहीये. अहो दादा, अहो असं काय करताय. मी कशी अडवणार हो त्यांना. का बस. कुठे आहे ती. त्या घराला डसणारी नागिण आहे कुठे. अंबिका. अहो हे अंबिका. ओरडू नकोस. तुला अशा नजरेची सवय नसेल ना. आता सवय करून घ्यावी लागेल. सवय करून घ्यायला नाही आलोय मी. या असले सवय मोडायला आलोय. सांग, त्या आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस. बोल. बस ओरडू नकोस. किती
नाही ग बाई, किती ओरडतोय हा. मी लांब डोंगरावर उभी नाहीये, तुझ्या समोर उभी आहे. नाटक बस झाली ही नाटक बस झाली. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आर्याला घेऊन माझ्या घरामध्ये का आलीस? बरं ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. हे घर जितकं तुझं आहे तितकंच माझं आहे. आणि आर्या ही माझी पाहुणी आहे. तीच का? कारण अख्ख्या जगात तीच आहे जी मला समजून घेते. बस बस झालं आता. उगाच असं इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. तू घरातला मोठा आहेस, त्यामुळे तुझी जबाबदारी होती ती. मी मोठी असते तर ही जबाबदारी मी पार पाडली असती. हो, आणि आणखीन एका जबाबदारीची जाणीव करून देते तुला. मला माझा हक्क हवाय. आई प्लीज असं नको वागूस ग. आमच्यामध्ये बोलायचं नाही. हा, जन्म दिला ना मी तुला, आणि तरीही तू यांची साथ दिलीस. हे माझे शत्रू आहेत. आणि तू ही माझी शत्रूच आहेस. वंस, स्वतःच्या सख्या मुलीला शत्रू म्हणताय तुम्ही? वा वा वहिनी वा. माझं बोलणं वागणं सगळं तुला दिसलं ना. पण हा माझा दादा, हा इतकी वर्ष माझ्याशी कसा वागतोय ते नाही ना दिसलं तुला? हं? तुम्ही सगळेजण माझे शत्रू आहात. आठव ना, या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा किती अपमान झालाय, किती अन्याय सोसावा लागलाय आम्हाला. आठव. पण आता नाही. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली. आणि तो माझा हक्क मी मिळवणारच. अंबिका, डोसक ताळ्यावर आहे का तुझं? कशी वागतीयस जरा विचार कर. विचार केला नसता तर स्वतःच्या हक्कासाठी भांडले नसते. या घरावर, या प्रॉपर्टीवर तुझा जितका हक्क आहे तितकाच कायद्याने माझाही हक्क आहे. त्यामुळे मला माझा वाटा हवाय. आता मी तुमच्या समोर हात पसरणार नाही. मी माझ्या हक्कासाठी कोर्टात केस फाईल केली आहे. स्वतःची आणि तुझ्या लहान बहिणीची काळजी घे. हा, काय करू गाई, मी समजत नाही मला. अंबिकाला नाही सांभाळू शकलो मी.
तिच्यावर चांगले संस्कार मी नाही करू शकलो. म्हणून आजचा दिवस उजाडलाय. ती अशा पद्धतीने वागते माझ्याशी. वैरीण झाली माझी. मला माफ कर. माफ कर मला. तिची काय करते ना ते चांगलं नाहीये. पैसे तर काय मी तिला हवे तेवढे आत्ताही देऊ शकतो. प्रश्न पैशाचा नाहीये गाई. प्रश्न आहे नैतिकतेचा, अविचारीपणाचा. नुसते पैसे घेऊन तिची भूक भागणार नाहीये. ती घर तोडायला निघाली. घरातली माणसं तोडायला निघाले. घरातल्या माणसांमध्ये वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करते ती. त्याची भीती वाटते का आई मला. हे घर, या घरातली सगळी माणसं सगळ्यांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं असं वाटतं मला. आणि नेमकं हेच तोडण्याचा प्रयत्न करते ती. कळत नाही हे सगळं कसं हँडल करू मी. कसा मार्ग काढू याच्यातून. तूच काहीतरी मार्ग दाखव. आणि हे मी सतत अनुभवते. पण जयाचं काय? घेऊ दे तिलाही अनुभव. खाऊ दे तिलाही ठेचा ठोकरा. कळू दे त्या जगाचा नियम तिलाही. हे जग निरागस नाहीये. उलट निरागस असणाऱ्यांचा कसा फायदा घेतो ना हे कळू दे जयाला. आणि कसं आहे ना, तिचंही मन दुखू देत ना. त्याशिवाय तिला तिच्या आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव नाही होणार. नाही, मला आपल्या जयाची खूप खूप आठवण येते. तिचं ते निरागस हसणं, तिचं ते किस्से, तिची ती बडबड, खूप आठवण येते मला तिची. खरंच तिच्यासाठी कोणी उरलोच नाही का? अहो इथे बघा, इथे बघा, आधी इथे बघा. मी परत सांगते तुम्हाला, जयाची आठवण काढून स्वतःला आणि मला दुर्बळ करू नका. हे महाभारत आहे. इथे आपल्याला आपल्याच माणसांविरुद्ध लढायचंय. इथे काळजावर घाव बसणार आणि आपल्या काळजावरचा घाव म्हणजे जया. इथे जर आपण दुर्बळ झालो ना तर ते निश्चितच आपला फायदा उठवतील. बस बस, आता मी शेवटचं सांगते. आता हा विषय पुढे नको, यावर चर्चाही नको. मला आता बघायचंच आहे. मी कोर्टात जाते, मी कोर्टात केस करते म्हटल्यावर दादा काय करणार आणि त्या मुक्ताचं काय होईल. दादा, आपली अशी एकही चांगली आठवण नाहीये की जी आठवून चेहऱ्यावर हसू यावं. दादा आणि अंबिका आत्यामध्ये जे आज घडतंय ना, याची कधी कल्पनाही केली नव्हती. गायत्री, मग यात रडण्यासारखं काय आहे? तुला माहितीये ना मी किती हळवी येते. भाऊ बहीण म्हणून आपल्या नात्यात काही शिल्लक आहे की नाही? की आपणही आत्या आणि दादासारखेच आहोत किंवा त्यापेक्षाही वाईट. गायत्री, इकडे बघ. आपल्याला या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाहीये. अनेक लक्षात ठेव, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. मला नाही वाटत की आत्याने कोणती चुकीची डिमांड केली आहे.
म्हणजे तुला अंबिका त्याचं वागणं योग्य वाटतंय? दादा, मला वाटलं होतं तू दादांच्या बाजूने असशील. गायत्री, मी तुला काय म्हणालो, एवढा विचार करण्याची गरज नाही यावर. आणि आता प्लीज मला थोडंसं काम करू दे. आय होप तू आणि आई आत्या आणि त्या आर्यासोबत मिळालेले नसाल. तुला काय वाटलं माझा तिच्यावर राग आहे म्हणून सांगतोय मी तुला? अजिबात नाही. उलट मला तिची खूप काळजी वाटते. आई आजारी आहे सांगितल्यानंतर धावत येईल ती, मला खात्री आहे. पण मला ते नको आहे. एकतर आधीच तिला त्या भक्तीची काळजीने ग्रासून टाकलेलं आहे. इथे अंबिका घरात आली, त्याने त्या आर्याला घरात आणलेलं आहे, सगळं माहिती आहे तिला. आणखीन किती तिच्यावरती प्रेशर टाकायचं? 24 वर्षाची पोरगी आहे ती, फक्त 24 वर्षाची. किती सहन करेल बिचारी? नको. हा विचार ना सासरा नाही, एक बापच करू शकतो. आणि एवढं तर बोलत का नाही यार तिच्याशी? का बोला धरून ठेवला आहे परत? माझ्या सोयीसाठी. म्हणजे हा मी बोलायला लागलो की पुन्हा तेच विषय निघणार, मग आमच्यामध्ये भांडणं होणार आणि मला त्याचा खूप त्रास होतो. मुक्ताबरोबरच्या भांडणाचा मला त्रास होतो आणि हा त्रास पुन्हा होत राहणार. त्यापेक्षा अबोला आहे ते बरं आहे. कशी आहेस तू? मी ठीक आहे. काही नाही, म्हणलं तिकडं काय परिस्थिती आहे एकदा विचारावं. परिस्थिती वंचने ती आणून ठेवली ना त्यांची आर्या घरात. सगळ्यांची चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांचा मन जिंकून घेण्याचा निरर्थक प्रयत्न चाललाय बिचारीचा. अंबिका आत्या? अंबिका आत्या त्या फार पुढे गेल्या आहेत. घरातल्या प्रॉपर्टीचा हिस्सा हवाय म्हणून आपल्यावर केस केल्या अगं त्यांनी. काय? त्यांच्या वागण्याने ना सगळेच डिस्टर्ब झालेत. मलाही पटत नाही त्यांचं वागणं. वंचना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला नाही वाटत त्यांना काही समजेल. आणि तुला माहिती आहे ना स्वभाव कसा आहे त्यांचा. पण दादा ठीक आहेत ना? अगं सख्खी बहीण बैऱ्यासारखी वागते त्यांच्याशी. कुठला भाऊ ठीक असणार आहे? आणि त्यात नाही, त्यात काय नाही, त्यात तुम्ही दोघंही घरी नाही आहेत ना ग. त्यामुळे ना अगदी अडल्यासारखं होतोय मला. मोठी आई, खरंच माफ करा. मनात सारखा विचार येतो की आत्ता तिकडे यावं. सारखं तुमचा विचार येत असतो. नाही ना शब्द मोडता येणार. काय करू मलाच कळणार. तुम्ही कृपा करून समजून घ्या. तर तू नको टेन्शन घेऊ ग इतकं. तुझं प्रेम, तू केलेल्या प्रार्थना सगळ्या आहेत आमच्या बरोबर. निघेल काहीतरी अगं तोडगा. आणि देवी आईला माझ्याकडनं एक प्रार्थना कर. प्रत्येक घरातले भाऊ बहीण तू, गजा आणि भक्तीसारखे निस्वार्थी असू दे. ना नात्यांचे धागे असे कमकुवत नकोत. काय वय त्यांची शुद्ध हरपली. चक्कर बी येते बघा. नुसतं आपल्या झोपेत बरळतायत. घर तोडू नका म्हणून. मला पावलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला. आता इथं काय चाललंय ते तुम्हाला सांगायला पाहिजेच ना रेणुकाताई. बरं केलंस तुम्हाला कळवलं. मला सांग, मुक्तावहिनीला हे सगळं माहितीये का? नाही. मोठ्या आईने समध्यांना बजावून सांगितलं. मुक्ताताईंना काय बी सांगायचं नाही. आधीच त्यांच्या डोक्यावर एवढं मोठं टेन्शन आहे, अजून त्यांना टेन्शन द्यायचं नाही. रेणुकाताई, जे काही चाललंय ना ते बरोबर चाललं नाही बघा. मला बघताना लई वाईट वाटतंय बघा. मी घरची साधी मोलकरी नाही. माझ्या हातात काय नुसतं पाण्याशिवाय. पण रेणुकाताई, तुम्ही काहीतरी करू शकता बघा. तुम्ही काहीतरी करा ना रेणुकाताई. काहीतरी समजा उघड होऊन बसून. भाऊ,
काय फक्त तुझ्या एकटीची आई आहे करे? माझी कोणी नाही. जरी सावत्र असली तरी सुद्धा मी सुद्धा तिला तेवढा जीव लावलाय जेवढा तू लावलायस. तिला काही होता कामा नये, मला असंच वाटतं ना. सॉरी दादा, चुकलो मी. ये बाबा, माफ कर मला. पण माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि मी सावत्र आहे ही आधी भावना मनातनं काढून टाक. तुझ्यासारखाच मी विचार करतोय, मुक्ताला या घरामध्ये परत कसं आणायचं समजत नाही रे. इकडे अंबिका अशी वागते, तिला ताळ्यावर कसं आणायचं, मुक्ताला घरी कसं आणायचं, सगळ्या संभ्रमात आहे मी. पण काही ना काहीतरी करणार मी, काळजी करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि थोडा काळ शांत राहा. हं? शांत राहा. नवरात्र संपल्यावर मी तुझ्या संगती येणार आहे, कळलं का? आणि तू मला शेवटपर्यंत सांभाळणार आहेस असं मगाशी म्हणाली होतीस, बरोबर आहे की नाही? हे बघ, वहिनी, मुक्ता, बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण बघ आजींची लई काळजी वाटते. मला त्याला गमवायचं नाहीये. त्या माझ्यासाठी काय आहेत ना हे मी कुणालाच नाही सांगू शकत. कालच त्या माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरी आल्या होत्या. बघ तिची लई काळजी करत होत्या. मला आज त्यांची ही अवस्था झाल्याचं समजलं. माणसाचं आयुष्य लय अस्थिर असतं. मला खात्री आहे आपल्या माणसांच्या वागणुकीमुळेच आजीवर येळ आली. त्यांची ही अवस्था झाली. लय वाईट परिणाम झालाय त्यांच्यावर. अगं वहिनी, तू घरी गेलीस ना की खूप काही बदलेल बघ. आणि आजी तर तुला बघून ठणठणीत बरी होईल. हा पण विचार कर की तू जर घरी असतीस तर आजीवर ही वेळ आलीच नसती. हे डोकंच आहे. लय मोठ्या धर्म संकटात अडकली. खरंच माझ्यावर जी वेळ आली ना ती खुदार येऊ न. बहिणी, हे धर्म संकट आपण स्त्रियांना काही नवीन आहे का? आपली माणसं जपण्यासाठी आपल्याला कायमच ही लढाई लढावी लागते. आपल्या बायकांच्या भावना ह्या अशाच ढवळून निघत असतात. अगं नाती गोती सांभाळताना ही कुचंबना कायमच वाट्याला येत असते का आपल्या? आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक त्रास आपल्याला फेस करता आला पाहिजे. नाहीतर सहनशीलतेच्या नावाखाली आपल्याला हा समाज जी काही थोडीफार इज्जत देतोय ना तीही देणार नाही. आणि असले प्रसंग फेस करणं हा शाप. कशी विसरेन रे भाऊ? नाही, मला तर त्याही पुढचं बरंच काही लक्षात आहे. कसा वेळोवेळी दादानी यांचा अपमान केलाय, कसा आम्हाला घरातून बाहेर हकलवून आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं, कसं आमच्या जयाला आमच्या दोघांपासून तोडलं. सगळं सगळं लक्षात आहे माझ्या. ही त्याच्याच पापाची परतफेड आहे. म्हणून आजचा हा दिवस बघतोय तू. हा पण आईबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. बिचारी
हे बघ, खरंच जर तुला वाईट वाटत असेल ना तर प्लीज हे सगळं थांबव आणि आईला एकदा भेटून ये जेव्हा जीव येईल तिच्या, आणि तिला सांग पण आई काही झालं तरी घराची वाटणी होणार नाही, खूप लवकर बरी होईल ती हे ऐकून. बरोबर आहे भाऊ तुझं. तुला तुझ्या आईबद्दल वाईट वाटणं स्वाभाविक आहे, वाटलंच पाहिजे. पण मला काहीच वाटत नाहीये तिच्याबद्दल, कारण ती माझी सावत्र आई आहे. अंबिका खरं सांग, तिला कधीतरी तुला सावत्रपणाची वागणूक दिली का ग? माझी एकुलती एक लेक म्हणून किती लाड करायची तुझी, किती जीव लावायची तुला. दादाने अगदी त्या रूम मध्ये हे बंदिस्त करून ठेवल्यानंतर सुद्धा तुझ्याच काळजीनं तिचा जीव तिळतिळ तुटायचा ग. हो, आणि मी सुद्धा तुला कधी सावत्र बहीण समजलोच नाही ग. प्रत्येक रक्षाबंधनाला तू मला राखी बांधत आलीयस. अगं, आपलं घर, आपली माणसं यांच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? तुला फक्त पैसा आणि सोडच दिसतो का? म्हणजे जगात बाकी काही नाती उरलीच नाहीत का? हो, मी काय म्हणते ऐक ना, कमाल आहे टेस्ट. तू पण टेस्ट कर ना, आणि नसेल खायचं ना तर आम्हाला तरी सुखाने खाऊ दे प्लीज. आणि हो, आता तर फक्त मीच वाटण्या कर म्हणून म्हटलंय ना, थोडे दिवस थांब. घरातला प्रत्येक जण वाटणी मागेल आपापली, आणि नुसती प्रॉपर्टीचीच नाही हा, तर विश्वासाची पण वाटणी होईल. आत्या, कमाल, हे वाक्य मला आवडलंय हा, विश्वासाची वाटणी. अरे तू हिला साथ देतेस हे बघून खूप वाईट वाटलं. जिचं बालपण ह्या घरात गेलंय तीच या घराला खायला उठली. हो, या घराने माझं प्रेम, माझे हक्क असंच खाऊन गिळून टाकले. विसरलात का तुम्ही? भाऊ, दादा म्हणायचा ना ते मला आता पटतंय. तुला अक्कल तर नव्हतीच रे कधी, पण मॅनर्स पण राहिलेले नाहीयेत. अरे कळत नाहीये का तुला? आर्या आमची पाहुणी आहे, आणि पाहुण्यांची कोणी असं वागतं का? आणि सारंगनी तिच्या प्रेमाला लाथाडलं, आणि त्या भिकाड्या मुक्ताला घरात आणलं, तेव्हा का नाही तुला पाझर फुटला रे मायेचा? तेव्हा तर अगदी मुक्ता 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 करून मुक्ताचा जप चालू केला होतास. हे बघ प्लीज, आता इथे आमची शाळा घेण्यापेक्षा स्वतःला जरा 4 समजुतीच्या गोष्टी सांग. खाणार आहेस का? नाही ना, मग जा. तू तुझा हिस्सा मागणारच ना नक्की? हिस्सा? ते मी, पण तुझा नवरा आता आला होता आम्हाला अक्कल शिकवायला. नाही, तो काय मूड मध्ये दिसत नाहीये हिस्सा मागण्याचा, म्हणून आपलं तुला विचारलं. हे बघ, हीच योग्य वेळ आहे, कळलं? नाही तर मग पस्तावावं लागेल. हो हो हो, मी आहे तुमच्या सोबत, पण काय ना, मी अजून जरा विचार करते. विचार कसला करतेय? संधी एकदाच दार ठोठवत असते, तेव्हा पटकन जाऊन दार उघडायचं असतं. नाहीतर संधी जाते. कळतंय ना तुला काय म्हणते मी? विचार करू नको, नाहीतर काय होईल माहितीये ना? संधी निघून जाईल. पण ना काय ना, मी ना जरा कन्फ्यूज आहे. माधवी, मी तुझ्या भल्याचाच विचार करते. माझं काय? माझी वाटणी घेऊन मी मोकळी होईन. तुला काय करायचंय? तुला फक्त वाहत्या नळाखाली हात धुवायचंय बस. अगं, हा चान्स मिळालाय, ही संधी मिळाली आहे, सोडू नकोस. बघ बाबा, मी सांगायचं काम केलं, आता तुझं तू ठरव. तुला मालकीण होऊन राज्य करायचंय की आयुष्यभर रावदादाची गुलामगिरी करायची आहे? हा तर 1 नंबरचा स्वार्थी आहे. उगीच तोंडाला येईल ते काहीतरी बोलू नकोस. आपण कोणाबद्दल आणि काय बोलतोय ना ह्याचं जरा भान ठेव. काय खोटं बोलले मी खरं तेच बोलतेय. आठवा जरा,
मुक्ता या घरात आल्यापासून कुणी माझ्याशी नीट बोललाय का कधी? आता मी उलटून बोलल्यावर तुम्हाला मिरच्या झोमल्या ना? आता तर तुम्हा सगळ्यांना अजून मिरच्या झोमणार आहे. एकदा का माझी केस माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात उभी राहू दे. अगं तुला काहीच कसं वाटत नाही ग? हा, आई घरामध्ये आजारी आहे आणि तुझी ही थेरं चालली आहेत. ते कदापि शक्य नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत हे शक्य नाही. ती हयात असो किंवा नसो, मी माझा हिस्सा घेऊन राहणारच. आणि फक्त घरात नाही हा, तर व्यवसाय, इन्व्हेस्टमेंट, दागिने, सगळ्या गोष्टीत माझा हिस्सा मला हवाय. त्या अंबिकाच्या नादाला लागू नकोस, मी तुला किती वेळा सांगितले. एक मिनिट, उगाच मला दोष द्यायचा नाही हा. आधीच सांगून ठेवते, का तिला तिची अक्कल नाहीये? बिचारे किती दिवस अजून दादाची गुलामगिरी करणार आहे ती? आणि माधवी, सांग तुझ्या राव दादांना की हा तुझा स्वतंत्र विचार आहे, माझा यात काही एक संबंध नाहीये. आणि काय चुकीचं मागितलं रे तिने? माझं 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 म्हणून किती दिवस या प्रॉपर्टीला, एखाद्या ढेपेला, गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो तसा चिकटून राहणार आहे? ते ना त्यांच्या वाटल्या त्यांना. हो, म्हणजे माझं पण तेच म्हणणं आहे. मला खात्री होतीच की तू हिस्सा मागणारच. माझं सोडून द्या, थोडी तरी माणुसकी आहे की नाही? घरामध्ये आई आजारी आहे आणि आताच तुम्हाला बरा ऊत आलाय हिस्सा मागण्याचा. का आईला जिवंत ठेवायचंच नाहीये का तुम्हाला? भाऊ, तिला सांग, कुठल्याही परिस्थितीमध्ये या घराची वाटणी होणार नाही. बरोबर आहे दादा तुझं, आणि मला सुद्धा वाटणी व्हायला नकोच आहे. हा, मग तुझ्या बायकोला समजावून सांग, आता जेवढी प्रॉपर्टी आहे ना त्याच्यात दसपट जरी प्रॉपर्टी असते तरी मी वाटणी होऊ देणार नाही. कारण मला या घरातली माणसं एकत्र हवी आहे. वाटणी होणार, काहीही झालं तरी वाटणी होणारच. अगं काय बोलतेस? अशी घराची ताटाटूट करू नकोस. आपण पूर्वीसारखेच एकत्रित राहूयात ना छानपणे. अरे तिला कशाला समजावून सांगतोयस? तिच्या बुद्धीला ना, मेंदूला कीड लागली, कीड. बोल बोल, तू काय वाटेल ते बोल रे, पण मी माझा वाटा घेऊन राहणारच. असं काही होणार नाही. मुक्ता, सारंग, आपले जन्मदाते आपल्याशी कसंही वागते, पण तरी ती अजिबात हल्ली नाही. आपण पण हेच करायला पाहिजे. जसं वादळानं घर तुटतं म्हणून आपण घरच बांधायचं नाही असं थोडीच असते. समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण का जगणं सोडून द्यायचं? हो आजी, मुक्ता अगदी बरोबर बोलते. अगं तुला काही झालं ना तर त्या अंबिका आत्याला त्याचं काहीच वाटणार नाही. अगं पण आमचं खूप नुकसान होईल. आणि तेही कधीही न भरून निघणार. त्यामुळे तुम्हाला खंबीर होऊन शांतपणे या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आणि
मला एवढा जीव लावणारे आम्ही सगळेच तुमच्या बाजूला आहोत. आता आजोबांना तर आम्ही वर्ण नाही आणू शकत, पण शक्य असतं तर तेही केलं असतं. तुम्ही आराम करा, आम्ही येतो. तुमच्या या वागण्यामुळेच ना तुमच्या आई वडिलांचा पण सन्मान गमावलाय तुम्ही. तुमच्याच मुळे नगरकर घर आणि निंबाळकर घराचे संबंध तुटलेत. माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतलास आणि वर मलाच दोष देतेस. तुमचाच दोष आहे. ते कधीच तुमचे नव्हते ना. त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं होतं. बळजबरीनं जोडलं जाणाऱ्या नात्याला त्यांनी विरोध केला तर त्यांचं काय चुकलं? तुमचं चुकलं. ते कधीच तुमचे नव्हते. ते मिळवण्यासाठी आजही तुम्ही वेडेवाकडे प्रयत्न करताय. अहो, हा तुमचा मूर्खपणा कोणत्या थराला गेला हे समजतंय तरी का तुम्हाला? आमच्या हनीमूनला मला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून त्या विहिरीतलं गार पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं. मुद्दामून आजारी पडलात. स्वतःला त्रास देण्या इतका मूर्खपणा कोण करतं? नावा जीव घ्यायचा तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला. मी काहीच बोलले नाही, कधी बोलणार पण नाही. त्या कांता बरोबर प्लॅनिंग करून माझ्या बहिणीच्या आयुष्याबरोबर कसे खेळू शकलात तुम्ही? मी सगळीकडे शोधलं, पळून गेलं वाटत आहे. परत हा तुझ्या ताईला सांग मावत तिच्यावर लय प्रेम आहे म्हणा. त्या भाबड्या पोरीनं तुमचं काय बिघडवलं होतं? मायावर राग होता ना? मायावर काढायला पाहिजे होतं. तुम्हाला आणि त्या कांताला आगीत ढकलून द्यायला पाहिजे होतं. मी असं केलं असतं ना तर तुमच्यात आणि मायात काय फरक राहिला असता? मावा घर तोडायला आलात ना? मी अजून जिवंत आहे. मी तसं काहीच होऊ देणार नाही. अंबिका त्याच्या पाहुण्या आहात ना? पाहुणे 2-4 दिवसांच्या वर राहत नाहीत हे माहित आहे ना तुम्हाला? आणि त्यापेक्षा जास्त दिस राहणाराला पाहुणी नाही घुसखोर म्हणत्या. ह्या असल्या घुसखोरांना कसं हिसकावून द्यायचं मला आणि दादाला चांगलंच माहिती. बघते अगं बघते, अशी रडू नकोस. हे बघ, आज ना उद्या तो पळून जाणारच होता. आपणच त्याला त्याच्या मर्जी विरुद्ध इथे थांबून घ्यायला नको. यात आपल्या नशिबाचा सोडून दुसऱ्या कुणाचा काहीच दोष नाहीये ग. मुक्त त्याला सारंगदाजीला सांगितलं का? नाही नाही, अजिबात नाही. त्यांच्या मागं काय कमी राडा आहे का? त्यांना उगा अजून टेन्शन द्यायला नको. ह्या सोन्यानं बरोबर डाव साधला. मुक्ता आणि जावई बापू घरी नाहीत ना, याचा फायदा उचलला त्यांनी आणि पळाला. आपणच सावध राहायला पाहिजे होतं ना. सावध राहायचं म्हणजे काय करायचं होतं का? काम धंदे सोडून त्याच्या माग माग फिरत बसायचं का? मावा त्याच्यावर कधीच विश्वास नव्हता, पण आता मी शांत बसणार नाही. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळा करणाऱ्याला जगायचा अजिबात अधिकार नाही. पाहतोच त्याला.
फ्रॉड. आज तू मला पहिल्यांदा स्वतःहून मिठी मारलीस. काहीच बोलू नका. शांती आहे ना, तुमच्या मिठीत आल्यावर मला ही शांती मिळते. ही मिठीतली ऊब मनातली सगळी दुःख विसरायला लावते. खरंच जगातली सगळ्यात सुरक्षित जागा हीच आहे. ही सगळी भीती संपून जाते. भक्ती भक्ती काय हो? काय झालं? ते जरा चहा घेऊया का? एवढ्या उशिरा? थोडं बेचैन होत होत आणि डोकं पण जरा गरगरा लागलेलं. चहानं मला बरं वाटेल म्हणून म्हटलं. ठीक आहे, बनवते मी. काय झालं? एवढे अस्वस्थ झाला होता. ते मला ना कळतच नाही मी काय काम करावं. माझ्याकडनं कुठलं स्किल आहे, कुठलं असं वेगळं शिक्षण. गवंडी झाला असतो, प्लंबर झाला असतो, नाहीतर लाईटमॅन झाला असतो, रोजंदारी तर मिळाली असते. असं कायच झालं नाही. मला ना नाही वाटत मी पण काहीतरी करावं. कुणाच्या मायावर विश्वासच नाही. आणि तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. ज्याच्याकडे पुढं काय करायचं याचं उत्तर असतं ना, त्याला सुद्धा कधी कधी कुठून सुरुवात करायची नाही समजत. आणि त्यामुळे ना तुम्ही मागं पडलाय किंवा तुमचं काहीच होणार नाही असा विचार अजिबात नका करू. काय झालं? असे का पाहताय? तू मला लय कौतुक वाटते. खरं तर माझ्यासारखंच टेन्शन तुला पण असतं ना. तू पॉझिटिव्ह बोलते, असं काय जमाते तुला? पॉझिटिव्ह नाही राहायचं तर काय करायचं? गरीबाकडे त्याचा विश्वास सोडून दुसरं काय असतंय का गमवायला? आणि तोच जर गमावला, आपल्यासारखं कंगाल कुणी नाही. कधीतरी काहीतरी चांगलं घडलं या आशेवर आपण दिवस काढतो. आणि ती आशा ना लई सुखावणारी असते. आणि का नाही घडणार आपल्या आयुष्यात चांगलं काही? फक्त वाईट घडायला जन्म घेतलाय काय आपण? आता आमच्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला सांगू का, नुसतं चांगलं घडण्याचा विचार सुद्धा लय आनंद देऊन जातो. नुसतं स्वप्न रंगवायला पण लय भारी वाटत. वा, आता ह्योच विचार घेऊन मी स्वप्न रंगवणार बघ. भक्ती, तू असं बोलून लय भारी वाटलं बघ. आणि मेन म्हणजे आपल्याला असं एकांतात बोलता आलं. म्हणजे एकांतात म्हणायचं नव्हतं मला, निवांत बोलता आलं असं म्हणायचं होतं.
तुझ्या संग लय वाईट वागलं. किती चांगली माणसं आहात तुम्ही. आणि मी काय करायचं चाललेलं. पण बघ ती, मी तुला बोललोय तसं एक ना एक दिवस तुझा विश्वास जिंकणार म्हणजे जिंकणार बघ. हा बघ ती, मला एक प्रश्न पडला. मुक्ता काही एवढी खंबीर आहे, तुझ्या आयुष्यात जे तिला पाहिजे ते ती मिळवते. मग असं असताना तिच्या संग असं वाईट कसं काय घडलं? तुला मोठी गोष्ट आहे. अजून जर 2-4 कप चहा मला मिळाला असता ना, मग तुझी किती बी मोठी गोष्ट असू दे मी ऐकायला तयार आहे. तुला असं बघून किती छान वाटतंय का? तुम्हाला बी बघून मला लय बरं वाटतंय. हे बघ, देवी पावली मुक्तानी स्वतःच्या हाताने उपमा बनवून आणलाय, तोही आपल्या किचन मध्ये. चला, म्हणजे आजारी पडण्याचा फायदा झाला म्हणायचं. नका ना असं बोलू. दुखणं चांगलं असतं वय. कधी कधी चांगलं पण असतं. बरं आधी घ्या. त्याच्याशिवाय तू आली असतीस का? बघितलं ना रावसाहेब, कशी धावत पळत काळजीनं आली या. माझ्यावर लई प्रेम करतीये, अगदी सारंग परास. खरंय, मावस सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावरच आहे. पण हे खाल्लं तरच. हे संपवल्यावरच तुम्ही असं मस्त ठणठणीत बऱ्या व्हाल. काळजी करू नकस, मी खाईलच. पण हे नाश्ता जेवण हे करण्यात तुझा लई वेळ घालवू नकस. आता जरा मला बरं वाटतंय, पर अजून बरं वाटेल तुला संबळ वाजवताना, रियाज करताना. मी स्वतः बघीन तेव्हा मला जरा बरं वाटेल. पर काळजी घे, रियाज बंद होणार नाही याची काळजी घे. बरं बर नाही, आता जा आणि जाऊन संबळ वाजव. अगं नुसता तुझ्या संबळाचा आवाज कानी पडू दे. बघ मग कशी ठणठणीत उभी राहते मी. वय की नाही रावसाहेब? हो. मी तिला या बंधनातून कधीही मुक्त करू शकतो. रेणुकाताई, तुम्ही असला अशुभ नका बोलू. तिला जे काही बोलायचं ना बोलू द्या तिला. ह्या घरातले माझे अधिकार वापरून आता मी तुला आज्ञा देते. तू संबळ वाजवायचं नाहीस. संबळ वाजवली जाणार. संबळ वाजवण्यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे. या घरामध्ये देवीचं स्थान आहे, तिच्या समोर संबळ वाजवली जाणार. आणि या श्रद्धेच्या जर कोणी आडवं आलं तर त्याचे परिणाम फार भयानक होतील, लक्षात ठेव. वाजव मुक्ता, वाजव संबळ. तुझा रियाज आणि देवीची ताल प्रार्थना दोन्हीसाठी आज मुक्त हस्ताने संबळ वाजव. या घराच्या एकात्मतेसाठी संबळ वाजव. हे घर दुभंगू नये म्हणून संबळ वाजव. या घरामधली समानता अशीच कायम राहावी म्हणून संबळ वाजव. समानता स्त्री पुरुषाची, गरीब श्रीमंत प्रत्येकाला संगीत वाजवण्याचा, संगीत गाण्याचा अधिकार आहे. या घरातल्या भिंती, या घरातली सगळी माणसं बरेच दिवस झाले संबळ वादन ऐकण्यासाठी तरसलेत. वाजव. देवीचं नाव घे
आणि वाजव बाळा. तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही दोघांनी तिथंच राहायचं, किंवा तुम्हाला जर का दुसरीकडे कुठं राहायचं असेल तर दुसरीकडं. ते तुमचं तुम्ही ठरवा. मला हे दोन्ही पर्याय मान्य नाही आहेत. ठीक आहे, तुला मी अजून एक पर्याय देतो. तू एकट्याने इकडे येऊन राहायचं. बोल, कुठला पर्याय मान्य तुला? बाबा, मी चौथा पर्याय निवडायचं ठरवलंय. म्हणजे आजपासून रेणुका आणि मी एकत्र राहणार नाही. काय सांगतोयस? हो. ऐकलं का? वेद रेणुकापासून वेगळं व्हायचं म्हणतोय. काय सांगताय? खूपच चांगला निर्णय घेताय त्याने. त्याला म्हणावं आधी घरी आहे, पुढे काय करायचं ते बघू. हे बघ वेद, तू आधी घरी आहे. नाही, मी घरी पण नाही येणार. घरी येणार नाही म्हणजे? अरे काय बोलतोयस तू? बाबा, मी तेच बोलतोय जे तुम्ही ऐकताय. अरे पण रेणुकापासून वेगळं होऊन राहणार कुठे? इथेच नगरकर घरात. मी माझ्या सासऱ्यांजवळ राहणार. आय मीन सासरच्यांजवळ. तिथेच राहणार? अरे मग याला वेगळं होणं कसं म्हणतात? तू पण तिथे, रेणुका पण तिथेच. बाबा, मी इथे राहणार, रेणुका नाही. मग रेणुका कुठं राहणार आहे? ते तुम्हाला कळेलच. पण एवढं नक्की की आजपासून आम्ही एकत्र राहणार नाही. आणि रेणुकाला जिकडे जायचं तिथे जाण्यासाठी ती कधीच निघाली. पोहोचेलच एवढ्यात. जास्त खुश होऊ नकोस. हा आनंद सुद्धा काही वेळापुरताच आहे. वा दादा, तू जेवण मात्र एकदम टेस्टी बनवलंस हा. म्हणजे वाटत नाही की तू बनवलं असशील असं. वाटत नसलं तरी मीच बनवलेलं आहे. हो, पण म्हणजे इतकं टेस्टी झालंय. लय भारी. मुक्ता, कोणत्या शब्दात आभार मानू ग तुझे? कसं कौतुक करू तुझं? एखादी चांगली सून घरातली घर कसं तोडण्यापासून वाचवते याचं उत्तम उदाहरण आहे. घर घरातल्या माणसांना कसं जोडून ठेवायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. सारंग, बायको हुशार आहे. बरं चला, आता मी थोडस पडतो, वामकुक्षी घेतो. जरा संध्याकाळी बऱ्याच दिवसानंतर शेतावर जाऊन येईन, ऑफिसमध्ये जाऊन येईन. बऱ्याच दिवसानंतर जरा शांत झोप लागेल मला. चल.